brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एप्स्टीन फाईल्स ज्या प्रकरणांनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधलंय, ज्याच्याकडे महाराष्ट्रातलेच पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं, ज्यांनी अनेकदा हे वक्तव्य केलं की या एप्स्टीन फाईल्समधनं अनेक मोठे खुलासे जे आहेत ते होऊ शकतात, भारतातल्या राजकारणावरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्या एप्स्टीन फाईल्स या 19 तारखेला रिलीज होणार होत्या आणि त्या झालेल्या आहेत. त्याच्यात आपण जर बघितलं तर अमेरिकेतलं हे सगळं प्रकरण आहे आणि या प्रकरणामधले जे फोटोज समोर येत आहेत ते फोटोज असतील, व्हिडिओज असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे खरे आहेत की खोटे आहेत. अनेक फोटोज आपल्याला सोशल मीडियावरती दिसत असतात, पण याच्यातले खरे फोटो कुठले आणि खोटे फोटोज कुठले हे कसं चेक करायचं तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिले आपण काय आज फॅक्ट चेक करणार आहोत तर ते हे की एप्स्टीन फाईल्स मधले जे फोटोज आपल्याला सगळीकडे सोशल मीडियावरती दिसत आहेत, ज्याच्यामध्ये अनेक दिग्गजांची नावं घेतली गेलेली आहेत, ज्याच्यात भारतातली सुद्धा काही नावं आहेत आणि ती नावं कुठली आहेत तेही आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी हे बघूयात की हे फॅक्ट चेक नक्की कसं करायचं. एप्स्टीन फाईल्सचे फोटोज जर तुम्हाला बघायचे असतील तर ते तुम्ही कसे बघू शकता, कसे चेक करू शकता ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी अर्थातच तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला गुगलवरती जायचंय. जेफ्री एप्स्टीन एक फायनान्सर होते आणि त्यांनी आपल्याला माहिती आहे की अनेक अल्पवयीन मुलींचा पुरवठा ते अनेक मोठ्या लोकांना, व्यावसायिकांना करत होते असं म्हटलं जातं. पण त्यांना याच्यामध्ये आरोपी करून ज्या वेळेला त्यांना अटक करण्यात आलेली होती, ज्या वेळेला त्यांना न्यूयॉर्क मधल्या जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्यावेळेला जेफ्री एप्स्टीन यांचा मृत्यू जो आहे तो झालेला होता. अर्थात ती आत्महत्या होती की मृत्यू होता हे माहिती नाहीये किंवा याच्याबद्दलचा संशय जो आहे तो अजूनही कायम आहे. मात्र या सगळ्या प्रकरणातले जे फोटोज आहेत ते समोर आणावेत असं डेमोक्रॅट्सकडनं म्हटलं जात होतं. त्याच्यासाठी एक कमिटी जी आहे त्याची स्थापना करण्यात आली आणि मग त्याच्यानंतर या कमिटीनी ज्या दिवशी हे फोटोज रिलीज होणार होते त्याच्या एक दिवस आधीच हे फोटोज जे आहेत त्याच्यातले काही फोटोज अर्थात हे त्यांनी रिलीज केलेले होते. आणि त्यानंतर US गव्हर्नमेंटनी काय केलं तर त्यांनी एक वेबसाईट क्रिएट केलेली आहे आणि त्या वेबसाईटवरतीच हे सगळे फोटोज जे आहेत, व्हिडिओज आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ईमेल्स आहेत, हे सगळे टाकण्यात आलेले आहेत. सो ते कसं चेक करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे जाऊन टाकायचं आहे एप्स्टीन फाईल्स वेबसाईट. सो एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं जे आहे आता हे बघा इथे लिहिण्यात आलेलं आहे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस एप्स्टीन लायब्ररी. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसचं एक पेज जे आहे ते ओपन होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे आय एम नॉट अ रोबोट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता हे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही खाली गेलात की तुम्हाला त्यांनी काय काय लिहिलेलं आहे ते दिसेल की in the view of the congressional deadline all reasonable efforts have been made to review and redact personal information pertaining to victims, other private individuals and protect sensitive materials from disclosure. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती सगळी माहिती त्याच्यातनं आम्ही ज्या अल्पवयीन मुली आहेत किंवा जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही काढून टाकलेली आहे किंवा हाईड केलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण जे फोटोज आपल्याला सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत ते फोटोज मात्र आपल्याला या वेबसाईटवरती बघायला मिळतात. आता ते कसे बघायचे तर त्याच्यासाठी इथे तुम्ही जर खाली गेलात तर तुम्हाला इथे दिसतील कोर्ट रेकॉर्ड्स, तुम्हाला इथे दिसतील DOJ डिस्क्लोजर्स इन्क्लुडिंग डिस्क्लोजर्स अंडर द एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. सो या ऍक्ट अंतर्गत ही सगळी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आता काय करायचं तर गो टू DOJ डिस्क्लोजर्स याच्यावरती आपण जाऊन क्लिक करायचं. आता इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला असंख्य गोष्टी ज्या आहेत ज्या त्यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल टाकलेल्या आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये इथे आपण जर बघितलं तर एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अंतर्गत हे सगळे झिप फाईल्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात आणि या सगळ्या झिप फाईल्समध्ये फोटोज जे आहेत ते सगळे याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये असंख्य मोठ्या नेत्यांचे फोटोज आहेत, व्यावसायिकांचे फोटोज आहेत. आणि हे ओपन केल्यानंतर ज्यातला आपण पहिला फोटो आपण क्लिक करून बघूया तर इथे आपल्याला हा फोटो बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण जर परत मागे गेलो या फोटो नंतर आणि दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं म्हटलं तर आपल्याला दुसरा, चौथा, पाचवा असे असंख्य फोटोज जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्यावरती आपण क्लिक करू शकतो. हे बघा हा पहिला डेटा सेट आहे त्यांच्या फोटोजचा, त्याच्यामध्ये त्यांनी आय थिंक हे एस्टॅब्लिशिंग फोटोज आहे, त्याच्यामध्ये
त्याच्यानंतर आपण दुसऱ्या डेटा सेटमध्ये जाऊन बघूयात. दुसऱ्या डेटा सेटमध्ये आपण जर जाऊन बघितलं आणि व्ह्यू फाईल्सवरती क्लिक केलं तर पुन्हा एकदा आपल्याला इथे फोटोज जे आहेत ते बघायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला जेफ्री एप्स्टीन ज्यांनी हे सगळं केलेलं होतं, ज्यांनी अल्पवयीन मुलींना चा पुरवठा केला असा जो आरोप त्यांच्यावरती होता, त्यांचे सुद्धा फोटोज याच्यामध्ये आहेत. आणि त्यांची जी एक्स गर्लफ्रेंड होती त्यांचे सुद्धा फोटोज, जी त्यांची खरं तर साथीदार होती, जिला शिक्षा जी आहे ती सुद्धा या सगळ्या प्रकरणात झालेली आहे, तिचे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये असंख्य फोटोज जे आहेत ते बघायला मिळतात. हे जेफ्री एप्स्टीन, त्यांची जी इस्टेट आहे त्यांच्या इस्टेटवरती ते ह्या सगळ्या अल्पवयीन मुलींना आणायचे, व्यावसायिकांना आणायचे, उद्योजकांना आणायचे असं म्हटलं जात आहे. आणि त्यांच्याच इस्टेटमधले त्यांचे हे काही फोटोज जे आहेत ते सगळे आपल्याला या वेबसाईटवरती बघायला मिळतात. हे फोटोज ज्या वेळेला तुम्ही ओपन करता त्याच्यानंतर आपल्याला इथे हे फोटोज जे आहेत ते जस्टिस डिपार्टमेंटनी एक वेबसाईट क्रिएट करून त्याच्यावरती टाकलेले आहेत. तर असे असंख्य डेटा सेट्स जे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये कोणाकोणाची नावं आतापर्यंत आलेली आहेत, जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वात पहिले आपण जर बघितलं तर बिल गेट्स यांचे असंख्य फोटोज आपल्याला बघायला मिळालेले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे सुद्धा फोटोज आहेत असा दावा जो आहे तो केला जातोय. त्याच्यानंतर सर्गे ब्रिन जे गुगलचे को फाउंडर आहेत त्यांचे याच्यामध्ये फोटोज आहेत. रिचर्ड ब्रॅन्सन त्यांचे फोटोज आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जी काही चर्चेतली नावं आहेत त्याच्यामध्ये अँड्रू माउंटबॅटन विन्स्टर म्हणजे प्रिन्स अँड्रू जे आहेत त्यांचं नाव याच्यामध्ये आहे, त्यांचे फोटोज आहेत असं म्हटलं जात आहे. त्याच्यानंतर बिल क्लिंटन जे एक फॉर्मर प्रेसिडेंट होते त्यांचं सुद्धा नाव आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतंय. सो असे असंख्य नावं जी आहेत ती याच्यामध्ये आहेत. आणि एक नवीन फोटोज जे समोर आलेले आहेत ते मायकल जॅक्सन यांचं नाव आहे की मायकल जॅक्सन यांचा सुद्धा एप्स्टीन यांच्याशी संबंध होता असं म्हटलं जात आहे. आता भारतातली याच्यामध्ये कुठली नावं आहेत तर प्रामुख्यानं 3 नावं जी आहेत ती घेतली जातात आणि असा दावा केला जातोय. मी पुन्हा एकदा म्हणते दावा केला जातोय की जे ईमेल्स आपल्याला या वेबसाईटवरती बघायला मिळत आहेत त्या ईमेल्समध्ये किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये भारतातली 3 नावं प्रामुख्यानं त्यांचा संबंध आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा एप्स्टीननी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं जात आहे. एक ईमेल आहे, त्या ईमेल संदर्भात सुद्धा जी माहिती आहे ती पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इंडिया आणि इस्रायल या 2 देशांमध्ये चांगले संबंध तयार व्हावेत याच्यासाठी म्हणून एप्स्टीन जो आहे तो प्रयत्न करत होता किंवा त्याला अप्रोच केलं गेलेलं होतं असं म्हटलं जात आहे. आणि हे कुणी केलं तर स्टीव्ह बॅनन जे एकेकाळी ट्रम्प सरकारमध्ये त्यांचे सल्लागार म्हणून काम करत होते, त्यांच्याकडनं संपर्क करण्याचा प्रयत्न आलेला होता एप्स्टीन यांना. आणि मग त्यांनी हा प्रयत्न केलेला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक भेट जी आहे ती आपण घडवून आणूयात. त्याच्यानंतर दुसरं नाव ज्या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलं जात आहे ते अनिल अंबानी यांचं आहे की त्यांनी सुद्धा एप्स्टीन यांच्याशी संपर्क साधलेला होता आणि त्यांनी त्यांची जी चौकशी आहे किंवा त्यांच्याबद्दल सुद्धा असं सगळं बोललं जात आहे की त्यांनी सुद्धा एप्स्टीन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आणि एक डील जी आहे ती सुद्धा त्यांनी इस्रायल बरोबर केलेली होती. म्हणजे हे सगळं कनेक्शन जे आहे ते भारत आणि इस्रायल या 2 देशांमधल्या इंटरनॅशनल रिलेशनशिप वरती डिपेंडेंट आहे की भारत आणि इस्रायलचे जे संबंध होते किंवा करार जे होते त्या सगळ्या अनुषंगानं अनिल अंबानी यांनी एप्स्टीनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता असं म्हटलं जात आहे. असा आरोप जो आहे तो केला जातोय. आणि त्याचबरोबर आणखीन एक नाव जे या सगळ्यामध्ये घेतलं जात आहे ते आहे हरदीप सिंग पुरी यांचं, जे आपल्याला माहिती आहे की ते आता पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस या खात्यामध्ये ते मंत्री आहेत आणि त्याचं ते काम त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी सुद्धा एप्स्टीनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता असं म्हटलं जात आहे. पण या 3ही नावांमध्ये या 3ही लोकांबद्दल असं म्हटलं जात नाहीये की त्यांना एप्स्टीन जे करत होता त्याच्या म्हणजे तो जे अल्पवयीन मुलींचा पुरवठा करत होता उद्योजकांना, व्यावसायिकांना किंवा जे कोणी फायनान्शियली खूप स्ट्रॉंग होते, ज्यांच्याकडे आर्थिक शक्ती ज्यांची खूप जास्त होती, त्यांना हा मुलींचा पुरवठा करायचा हा जो आरोप आहे या आरोपांमध्ये या तिघांचाही संबंध आहे असं कुठेही म्हटलं गेलेलं नाहीये. काही प्रमाणामध्ये असं म्हणजे भारत आणि इस्रायल जसं मी म्हटलं की त्या संदर्भामध्ये ही नावं जी आहे ती समोर आलेली आहेत. पण या म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट त्याचा कुठलाही संपर्क झालेला होता असा कुठलाही पुरावा याच्यामध्ये नाहीये. ही सगळी माहिती जी आहे किंवा ही ईमेल्स जे आहेत ते या वेबसाईटवरती आहेत ते आपण बघू शकतो, तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. पण अनेक नावं किंवा ईमेल्स किंवा फोन नंबर्स, कॉन्टॅक्ट बुक हे सगळं रिडॅक्ट केलेलं आहे. म्हणजे तिकडे काळी पट्टी टाकून त्यांनी ते सगळं लपवलेलं आहे, कारण की ती एक पर्सनल इन्फॉर्मेशन आहे
लोकांबद्दलची जी नाही समोर आणली जाऊ शकत. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की या तिघांचंही नाव किंवा या तिघांनाही एप्स्टीन जे या लहान मुलींबरोबर किंवा अल्पवयीन मुलींबरोबर जे करत होता त्या सगळ्यामध्ये यांचा कुठलाही संबंध आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये किंवा असे कुठलेही आरोप त्यांच्यावरती नाहीयेत किंवा केले जात नाहीयेत. पण असं म्हटलं जात आहे की एक सोशल लेवलवरती जे आपण बैठका करतो, मीटिंग्स करतो, तशा प्रकारची गोष्ट करण्याचा प्रयत्न या सगळ्यातनं केला जात होता. मात्र एक याच्यामध्ये जे म्हटलं जात आहे ते असं की हरदीप सिंग पुरी जे आहेत त्यांनी 5 वेळेला आतापर्यंत एप्स्टीनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र या सगळ्यामध्ये या मुलींची किंवा एप्स्टीन या मुलींबरोबर काय करतोय किंवा हे सगळं जे प्रकरण आहे त्याबाबत त्यांना माहिती होती आणि तरीही ते त्याच्याबरोबर संपर्कात होते असं याच्यामध्ये म्हटलं जात नाहीये. जर हे सगळे डॉक्युमेंट्स आपण बघायचे झाले किंवा हे सगळे पुरावे जर बघितले तर असंख्य ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं किंवा असंख्य ठिकाणी तुम्हाला अनेक न्यूज आउटलेट्समध्येही दिसेल की त्यांनी हे सगळे फोटोज जे आहेत ते क्लब केलेले आहेत. तर तुम्हाला ते फोटोज जे आहेत तेही बघता येतील किंवा तुम्ही या वेबसाईटवरती येऊनही हे सगळे फोटोज जे आहेत ते बघू शकता. पण पृथ्वीराज चव्हाण जसं म्हटलेले आहेत की स्टीव्ह बॅनन जे ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून एकेकाळी काम करत होते आणि त्यांना नंतर ज्यावेळेला ते सल्लागार नव्हते त्याच्यानंतर सुद्धा त्यांचा एक रुतबा होता किंवा त्यांचा एक थोडासा वट होता असं म्हटलं जात होतं. आणि मग त्यांनी हे संपर्क साधण्याचा का प्रयत्न केलेला होता किंवा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का घेतलेलं होतं या सगळ्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते या सगळ्या प्रश्नांची क्लॅरिटी जी आहे ती आली पाहिजे असं या सगळ्यामध्ये म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. या एप्स्टीन फाईल्स मधनं खरंच भारतावरती या सगळ्याचा कितपत परिणाम होईल, तुमच्याबद्दलचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि असेच फॅक्ट चेकचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बघत रहा मुंबई तक.